दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। माणुसकीच्या उंजळीत मदतीचे मोती, ओंजळ भासते छोटी पण असते खूप मोठी। हीच भावना वास्तवात उतरवली दक्ष न्यूजचे प्रतिनिधी विजय बागुल आणि प्रवीण सुरुडे यांनी। पवननगर परिसरात साधारण 14 ते 15 वर्षांचा, बोलता न येणारा, इकडे तिकडे भटकणारा मुलगा त्यांना दिसला। त्याला रस्ता विचारला पण उत्तर नाही, खायला दिलं तरी नकार। प्रतिनिधींनी पेन देऊन लिहायला लावलं, मोबाईल देऊन नंबर विचारला, पण काही निष्पन्न झालं नाही। त्याच्या शर्टवर प्रबोधिनी ट्रस्ट आणि फोन नंबर लिहिलेला होता। भरपूर प्रयत्न करूनही संपर्क झाला नाही। 112 वर कॉल केला तरी तात्काळ प्रतिसाद मिळाला नाही। शेवटी आपल्या गाडीतून मुलाला पवननगर पोलीस चौकीत नेण्यात आलं। तिथून ऑनलाईन दुसरा नंबर मिळवून एका निवृत्त शिक्षकांना संपर्क करण्यात आला। त्यांच्या मदतीने मुलाच्या आईचा नंबर मिळाला। समजलं की तो प्रबोधिनी ट्रस्टमधून नाही तर घरून निघून गेला होता। आणखी धक्कादायक माहिती मिळाली, तो मानसिक रुग्णासारखा वागतो, बोलता येत नाही, वडील हयात नाहीत, आईची अत्यंत गरीब परिस्थिती आणि तो चिडचिड करून रोज आई व लहान भावाला मारतो। आई वृद्ध आई वडिलांकडे राहते, कधी हाताला चावतो, कधी डोक्याचे केस ओढतो। अशा परिस्थितीत पवननगर पोलीस चौकीतून मुलाला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आला। या मुलाच्या आईने आमच्या दक्ष न्यूजचे प्रतिनिधी यांचे मनपूर्वक आभार मानले। हीच खरी माणुसकी, जिथे ओंजळ छोटी असली तरी तिचा स्पर्श जगाला मोठा वाटतो। प्रवीण सुरुडेसह विजय बागुल, दक्ष न्यूज, नाशिक।